हाय एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। दिवाळी आता जवळ आलेली आहे। सणासुदीला फराळ करायचं म्हटलं की आपली खूपच धांदल उडते। त्यामुळे फराळ बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही खूप कमी वेळेत फराळ बनवू शकता। दिवाळीपूर्वी जशी आपण घराची साफसफाई करतो, घराच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य आधीच आणून ठेवतो, त्याचप्रमाणे दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी तुम्ही काही दिवस अगोदरपासूनच रोज थोडी थोडी तयारी केलीत ना, तर तुमचा फराळ अगदी थोड्या दिवसातच तयार होईल। तर सगळ्यात आधी मी इथे काय करते की दिवाळीसाठी कोणते कोणते पदार्थ करायचे आहेत याची एक लिस्ट तयार करते। कुठल्या पदार्थांमध्ये काय काय साहित्य लागणार आहे हे मी लक्षात घेऊन लिहून ठेवते। त्यापैकी काही थोडेसे साहित्य घरी ऑलरेडी अवेलेबल असते आणि जे आपल्याला साहित्य बाहेरून आणायचं आहे त्याची मी एक यादी तयार करते। तर हे सगळं काम आपल्याला दिवाळीच्या 8 दिवस आधी तयार करायला घ्यायचं आहे। मग मार्केटमध्ये जाऊन आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते लगेचच आणू शकतो। यादीमध्ये आपल्याला प्रत्येक साहित्याची जी क्वांटिटी लागणार आहे ती सुद्धा लिहून ठेवायची। बाजार आणल्यानंतर एकदा सगळं साहित्य आपण लिस्टप्रमाणे आणलं आहे की नाही हे चेक करून घ्यायचे, म्हणजे ऐन वेळेला आपली गडबड व्हायला नको। आणि हीच यादी तुम्ही पुढच्या वर्षी देखील आयडिया पर्पजसाठी वापरू शकता। फराळातील सगळ्यात आधी प्रिपरेशनसाठी घेतात तो म्हणजे अनारसे। त्यासाठी तांदूळ आधी भिजत घालावे लागतात आणि एक मोठी प्रोसेस असते। त्यामुळे दिवाळीच्या 8-9 दिवस आधीच तुम्हाला अनारशाची तयारी करून ठेवायची आहे। यावेळेला मी रेडीमेड पिठापासून अनारसे बनवणार आहे। आता त्यानंतर चकलीची भाजणीसुद्धा तुम्ही अशीच आधी तयार करून ठेवू शकता। मी बिना भाजणीची इन्स्टंट चकली बनवणार आहे। त्यानंतर आपण बेसन लाडू करतो, त्यामुळे सगळ्यात आधी चणा डाळ निवडून चाळून घ्यायची आणि मग भाजून घ्यायची आहे। भाजून झाल्यानंतर ती दळायला द्यायची, म्हणजे आपले बेसन लाडूसाठी तयार झाले। आता त्याचप्रमाणे आपण पातळ पोह्यांचा चिवडा करतो। मग अशा वेळेला पोह्यामध्ये भुसा असतो आणि काही घाण वगैरे असेल तर ते पोहे आपल्याला चांगले व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत आणि एका पिशवीमध्ये भरून ठेवायचे। तर हे मी तुम्हाला दाखवते ते बाजार आणल्याच्या दिवशी आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर सगळी कामं आधीच करून ठेवली तर फराळ बनवायला खूपच सोपे जाते। भाजके पोहेसुद्धा तुम्ही असेच निवडून ठेवू शकता। तसेच चिवड्यासाठी लागणारे सुके खोबरे मी काप करून ठेवले आहे आणि करंजीसाठी लागणारे खोबरे किसून ठेवलेले आहे। रवा मैदा यांना अळ्या लगेचच लागतात, त्यामुळे आणल्यानंतर ते आपल्याला चाळणीने लगेच चाळून ठेवायचे। त्यानंतर इथे मी पिठी साखर बाहेरून विकत आणली आहे आणि पिठी साखरामध्ये हमखास असे गठ्ठे तयार होतात, त्यामुळे तीसुद्धा आपल्याला गठ्ठे मोडून चाळून ठेवायची, म्हणजे बेसन लाडू, शंकरपाळी आणि करंजीच्या वेळेला आपल्याला लगेचच पिठी साखर घेता येते। तुम्हाला जर पिठी साखर बाहेरून आणायची नसेल तर तुम्ही साखर मिक्सरमधून फिरवून ती अशी चाळून ठेवा। मैदासुद्धा चाळून घेतलेला आहे बारीक चाळणीने आणि मैदा लवकर चाळावा यासाठी एक ट्रिक आहे, ती म्हणजे तुम्ही यामध्ये छोटी वाटी ठेवून चाळून घ्या, याच्याने मैदा लगेचच खाली पडतो। चिवड्यासाठी आणि चकलीसाठी मला इथे फुटाणा डाळ लागणार आहे, तीसुद्धा निवडून ठेवते आहे। शेंगदाणेसुद्धा आपल्याला चांगले निवडून ठेवायचे आहेत, जे आपण चिवड्यामध्ये हमखास वापरतो। तसेच धणे निवडून ठेवायचे आहेत, काही धणे लगेचच खराब होतात, त्यामुळे निवडून फ्रीजमध्ये ठेवून दिले तरी चालतील। ड्रायफ्रूटसुद्धा निवडून ठेवायचे, जसे की बेदाणे, काजू मी ते वापरणार आहे। तर ते निवडून झाल्यानंतर मी इथे काजूचे काप देखील करून घेतलेले आहेत। अनेक गोड पदार्थांमध्ये वेलची पावडर वापरली जाते, त्यामुळे तुम्ही जर अख्खी वेलची आणली असेल तर त्याची पूड तयार करून ठेवा। वेलची हलकीशी गरम करायची आणि मग ती ग्राइंड करून घ्यायची आणि ज्या दिवशी तुम्ही चिवडा बनवणार आहात त्याच दिवशी कढीपत्ता, हिरवी मिरची आणायची, म्हणजे तो दीर्घकाळ टिकेल। हे सगळं साहित्य तुम्ही सेपरेटली एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा। तसेच रवा भाजून ठेवा। लाडू, करंजी अशा पदार्थांसाठी आपल्याला भाजलेला रवा लागतो। याबरोबरच तुम्ही खसखस देखील भाजून ठेवू शकता, गूळ देखील बारीक करून ठेवू शकता। या असल्या स्मार्ट टिप्समुळे सणाच्या काळात तुमचा खूप वेळ वाचेल आणि तुम्ही सर्वजण आनंदाने एन्जॉय करू शकाल। तर अशा पद्धतीने तुम्ही दिवाळीच्या फराळाचे पूर्वनियोजन करून ठेवा। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल। जर व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।